अमरावतीतल्या रविनगर इथं श्री हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। यानिमित्त हनुमान जयंतीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। दैनंदिन कार्यक्रमांतर्गत सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 7 वाजता आरतीनंतर विविध मंडळांच्या वतीनं सुंदरकांड पठण केल्या जाणार आहे। यासोबतच बुधवारी 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। तसेच रविवारी 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता श्री माईच्या अतुल्य वाणीतून सामूहिक श्री काकभुशुंडी रामायण पठण तसेच हनुमान चालिसेचे सलग 11 वेळा पठण करण्यात येणार आहे। सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता श्री हनुमानजींचा लघु रुद्राभिषेक केला जाईल। मंगळवारी दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 5:30 वाजता अंजनी पुत्र हनुमानजी जन्मोत्सव महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 7 वाजता हवन विधीनंतर सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन अनंत विभूषित जगद्गुरू श्री रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे। तसेच दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत लक्कीभाई दादलानी यांच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीचा महोत्सव रविनगर येथे आयोजित करण्यात आला आहे। गेल्या गुढीपाडव्यापासून या उत्सवाची सुरुवात झाली आहे। गुढीपाडव्यापासून अखंड रामायण या ठिकाणी चालू आहे। त्याची पूर्णावधी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 10 वाजता श्री संत राजेश्वर महाराजजी यांच्या हातून होणार आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रम होतो। हजारो भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेतात। यावर्षी उद्याला म्हणजे रविवार दिनांक 21/4/24ला काकभुशुंडी रामायण व हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। उद्या संध्याकाळी 5 ते 7 हजार लोक या ठिकाणी जमतात व एका वेळेस बसून सगळे चालिसा म्हणतात।